सर्वप्रथम गुढीपाडवा आणि आजपासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू संस्कृतीतील नववर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस म्हणजे नवीन सुरुवातीचा, नवीन आशेचा आणि नवीन ऊर्जेचा प्रारंभ. तुम्ही निसर्गाकडेही आजच्या दिवशी पाहाल तर निसर्गानं झाडाझुडपांनी आपल्या जुन्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत, जुनी पानं सोडून दिलेली आहेत आणि सर्व झाडांना नवी पालवी फुटलेली आहे. सर्व झाडं नवपल्लवित झालेली आहेत. निसर्गाने जणू हिरवी शाल पांघरलेली आहे आणि निसर्ग नवीन झालेला आहे असं आपल्याला निसर्गाकडून सुद्धा शिकायला मिळतं. या दिवशी प्रत्येक घरात गुढी उभारली जाते, जी विजयाचे आणि शुभतेचे प्रतीक आहे. गुढी म्हणजे यश, आनंद आणि सकारात्मकतेचा ध्वज. परंपरेनुसार गुढी उभारणं म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणं. हे आपल्याला सांगते की जीवनात किती अडचणी आल्या तरी शेवटी विजय चांगल्याचाच होतो, विजय सत्याचाच होतो. गुढीपाडवा आपल्याला शिकवतो की जुन्या गोष्टी विसरून नवीन गोष्टींची सुरुवात करायला हवी. आपण अनेकदा भूतकाळातील चुका, दुःख किंवा अपयश यामध्ये अडकून राहतो, पण हा सण सांगतो की नवीन वर्ष, नवीन विचार आणि नवीन संधी स्वीकारल्या पाहिजेत. गुढी उंच उभारली जाते, यामागे सुद्धा एक सुंदर अर्थ आहे. आपले ध्येय उंच असावे, विचार उंच असावेत आणि जीवनही उंच नेण्याचा आपण सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे. या दिवशी कडुनिंब खाण्याची परंपरा आहे. ते आपल्याला शिकवते की जीवनात गोड, कडू दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. हे दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला स्वीकारता यायला पाहिजेत. गोड अनुभव आले तरी जास्त हुरळून जाऊ नये आणि कडू अनुभव आले तरी खचून जाऊ नये, हेच आपल्याला गुढीपाडवा शिकवतो. म्हणून जीवनात नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे, प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि नवीन गोष्टीची सुरुवात करण्यास कधी घाबरलं नाही पाहिजे, हेच आपल्याला गुढीपाडवा शिकवतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज एका ओवीमध्ये म्हणतात, अधर्माची अवधी तोडी, म्हणजे अधर्म ज्या गोष्टीमुळे होतो त्या गोष्टी बाजूला टाकून दोषांची लिहिली फाडी. आपल्यामधले दोष, चित्ताला लागलेले विकार हे सगळे बाजूला टाकू आणि सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, म्हणजे सज्जनतेचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये आपण करू आणि सुखाची गुढी उभी करू. हे माऊली एका ओवीमध्ये लिहितात. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. पुन्हा एकदा गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.